नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झोकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्याला कोणता लेसन शिकायचा आहे तर विज्ञान पार्ट 1 मधला 8वा धडा आहे, ज्याचं नाव आहे धातू विज्ञान। हा धातू विज्ञान हा धडा आज आपल्याला शिकायचा आहे। धातू विज्ञान म्हणजे काय तर धातू विज्ञान म्हणजे विज्ञानाची अशी एक शाखा ज्याच्यामध्ये प्रामुख्याने धातूंचा अभ्यास केला जातो। मग धातू म्हणजे काय किंवा धातूंचे गुणधर्म कोणते कोणते आहेत, धातूंचे भौतिक गुणधर्म किंवा रासायनिक गुणधर्म जे आहेत ते आपल्याला या पाठामध्ये याच्यानंतर शिकायचं आहेच। पण सर्वात अगोदर लक्षात घ्या, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण धातूंचा बऱ्यापैकी वापर करत असतो। आपल्या किचन पासून आपल्या घरामध्ये बऱ्याचशा वस्तू अशा आहेत ज्या धातूंनी बनवलेल्या आहेत। किचन मध्ये जी भांडी कुंडी आहेत ती धातूने बनवलेली आहेत। आपलं फर्निचर आहे ते धातूने बनवलेले आहे। दारांना कड्या आहेत किंवा आपले ग्रिल्स आहेत, खिडक्यांना जी काही तावदानं आहेत ही सगळी धातूंपासून बनलेली आहेत। बाहेर सगळ्या ऑटोमोबाईल्स, रस्त्यावर ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या धातूंच्या पासून बनल्या आहेत। दागदागिने आहेत ते धातूंपासून बनवले आहेत। कारखान्यामधून मोठमोठ्या मशीन्स आहेत त्या धातूंपासून बनलेल्या आहेत। म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धातूला खूपच महत्व आहे, हो की नाही? तर धातू विज्ञानामध्ये हे सगळं आपल्याला जे धातू आहेत हे आपल्याला शिकायचे आहे। धातूंचा सर्वात प्रथम जर कोणी वापर केला असेल तर तो आपल्या 11,000 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी केलेला हा वापर आहे। म्हणजे 11,000 वर्षांपूर्वी धातूचा पहिला वापर केला गेला। तेव्हापासून या धातू विज्ञानामध्ये अव्याहतपणे काही बदल होत गेले, सुधारणा होत गेली। ओके, आणखी मग हे धातू विज्ञान त्याप्रमाणे विस्तारलं गेलं। आता आपण आपल्या लेसन कडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, 4.5 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली। बरीचशी स्थित्यंतर त्यानंतर झाली। पृथ्वीच्या भूगर्भामध्ये किंवा पृथ्वीच्या सभोवती बऱ्यापैकी वेगळ्या वेगळ्या जडणघडणा, विविध अशा जडणघडणा झालेल्या आहेत। या जडणघडणांमधून काय झालं तर भूगर्भामध्ये असलेली वेगवेगळ्या प्रकारची जी खनिज आहेत ही खनिज निर्माण झाली। द्रव पदार्थ वेगळे वेगळे निर्माण झाले। आपल्या सभोवती जे वातावरण आहे ना, हे वायुमंडळ आहे। या वायुमंडळामध्ये फुल गॅसेस आहेत, बऱ्यापैकी वायू आहेत, हे आपल्याला माहितच आहे। या वायूंची निर्मिती त्या जडणघडणेमध्ये होत 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 गेली। समजलं? पहिल्या सर्वात अगोदर आपण काय करूया की भौतिक गुणधर्म जे आहेत धातूंचे आणि अधातूंचे ते कोणते कोणते आहेत ते बघूया आपण। ओके, सर्वात पहिला गुणधर्म जर असेल म्हणजे धातूंचा गुणधर्म पहिल्यांदा बघूया, भौतिक गुणधर्म। तर त्याच्यामध्ये पहिला गुणधर्म आहे तो सगळेच्या सगळे धातू आहेत ना ते स्थायू अवस्थेत असतात। इथे बघा, पहिला भौतिक गुणधर्म सगळेच्या सगळे धातू असतात ते स्थायू अवस्थेमध्ये असतात। त्याला अपवाद 2 धातू आहेत। जे धातू आहेत पण ते स्थायू अवस्थेमध्ये असत नाहीत। म्हणजे रूम टेम्परेचरला किंवा कक्ष तापमानाला पारा आणखी गॅलियम हे 2 धातू आहेत, ते द्रव स्वरूपामध्ये आढळतात। हा झाला पहिला गुणधर्म, लक्षात घ्या। आणि त्याचे अपवाद आहेत तेही लक्षात घ्या, पारा आणखी गॅलियम। ओके, त्याच्यानंतर दुसरा जो भौतिक गुणधर्म आहे धातूंचा तो म्हणजे चकाकी। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण हे धातूंच्या बद्दल अभ्यास करतोय तेव्हा काही एक्झाम्पल्स आहेत आपल्या नजरेसमोर असू देत। इमॅजिन करा धातूंची उदाहरणं कोणती कोणती आहेत तर सोनं, चांदी, तांब किंवा लोखंड हे जे धातू आहेत ते लक्षात घ्या, सगळेच्या सगळे स्थायी स्वरूपात असतात पहिल्या गुणधर्माप्रमाणे। ओके, दुसरा गुणधर्म आहे ते चकाकी। मूलतः जे हे काही धातू आहेत यांचं ओरिजिनल जे काही स्वरूप असतं ते एकदम चकाकी असतं, बरोबर की नाही? याच्यानंतर तिसरा गुणधर्म आहे। तिसरा गुणधर्म कोणता आहे तर धातू आहेत ते सगळे उष्णता आणि विद्युतचे सुवाहक असतात। त्याच्यानंतर चौथा भौतिक गुणधर्म कोणता असेल तर तो आहे कठीणपणा। सगळेच्या सगळे जे धातू आहेत ते कठीण असतात। सगळेच्या सगळे धातू आहेत ते कठीण असतात। इमॅजिन करा, सोनं, चांदी, लोखंड किंवा कॉपर, तांब हे सगळे धातू कठीण आहेत की नाही? आहेत, कठीणच असतात ते।
पण याच्यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत. तुम्ही ज्या आवर्त सारणीमध्ये गण 1 मध्ये जे काही लाईट गुणद्रव्य आहेत, म्हणजे लाईट धातू आहेत, हलके धातू म्हणतो आपण त्यांना, त्याच्यातले लिथियम, सोडियम किंवा पोटॅशियम, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे आहेत लाईट हलके धातू, ते कठीण नसतात, ते सॉफ्ट असतात, मऊ असतात. इव्हन तुम्ही सोडियम सारखा धातू प्रयोगशाळेत बघितला असेल. प्रयोगशाळेत तो नॉर्मली काय करतात, केरोसिन मध्ये ठेवलेला असतो. तुम्ही कधी पाहिला असेल तो. हा पनीर सारखा दिसतो, जे तुकडे असतात बघा केरोसिन मध्ये, आपण तो असा नाईफ न कापू शकतो याचा अर्थ ते किती सॉफ्ट असतील, बरोबर की नाही. ते हलके असतात आणि ते सॉफ्ट सुद्धा असतात. ओके, हा झाला चौथा भौतिक गुणधर्म. त्याच्यानंतर पाचवा भौतिक गुणधर्म कोणता आहे, तर सगळ्याच्या सगळ्या धातूंचे द्रवणांक आहेत ते आणि उत्कर्णांक आहेत ते. द्रवणांक आणि उत्कर्णांक सगळ्याच्या सगळ्या धातूंचे, सर्वच्या सर्व धातूंचे उच्च असतात, हाय असतात. एक्झाम्पल द्यायचं झालं, एक चांगलं फाईन एक्झाम्पल द्यायचं झालं तर टंगस्टन हा धातू, ज्याचा द्रवणांक आहे तो किती आहे माहिती आहे का तुम्हाला, 3422 डिग्री सेल्सिअस. टंगस्टन या धातूचा द्रवणांक आहे तो 3422 डिग्री सेल्सिअस एवढा उच्च आहे. आणखी म्हणून तर टंगस्टनचा उपयोग कुठे करतात माहिती आहे का, टंगस्टनचा उपयोग करतात लाईट बल्ब मध्ये. लाईट बल्ब मध्ये जी फिलामेंट असते ना, जी आपल्याला लाईट देते, बरोबर, ती फिलामेंट कशापासून बनवली असते, टंगस्टन धातूपासून बनवली असते. समजलं. तर एवढ्या म्हणजे लाईटचं जे काही इलेक्ट्रिसिटी आहे, तर मोठ्या दाबाची इलेक्ट्रिसिटी आली तरी ते टंगस्टन वितळत नाहीये, मेल्ट होत नाहीये. कारण का, तर ते टंगस्टनची एवढीशी बारीक तार असते, जी फिलामेंट असते, ती फिलामेंट तुम्ही बघितली एकदम हलकी असते, पण तरी सुद्धा ती जळू शकत नाही. का, तर त्याचा द्रवणांक आहे तो एवढा मोठा आहे. हे एक एक्झाम्पल, खूप छान एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये सुद्धा अपवाद आहेत. जे मगाशी लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम होते ना, जे सॉफ्ट होते, मऊ होते, त्यांचा द्रवणांक आणि उत्कर्णांक हेही कमी असतात. त्याच्यानंतर कोणता आहे, तर नादमयता. नादमयता म्हणजे काय, तर त्या नावाप्रमाणेच आपल्याला समजेल की जो ज्याच्यातून नाद निर्मिती होते. नाद निर्मिती होते म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये बऱ्यापैकी याचा वापर केला जातो. म्हणजे काय, एखादा धातू दुसऱ्या धातूवर आपण असा आदळला, वाजवायचा प्रयत्न केला, तर त्याच्यातून आवाज निर्माण होतो. आवाज निर्माण होतो की नाही. सगळे धातू आहेत त्यांच्यापासून आवाज निर्माण होतो. त्याला इंग्लिश मध्ये सोनॉरिटी म्हणतात, नादमयता म्हणतात. आणखी म्हणूनच तर धातूंना नादमय धातू असंही एक शब्द प्रयोग केलेला आहे मित्रांनो. तर सर्वच्या सर्व अधातू आहेत हे स्थायू आणखी वायू या स्वरूपामध्ये आढळतात. स्थायू आणखी वायू. पण ह्याला एक अपवाद आहे, आणि तो कोणता, तर ब्रोमीन नावाचा एक अधातू आहे. तो अधातूच आहे, पण तरी सुद्धा तो द्रव स्वरूपामध्ये आढळतो, लिक्विड स्वरूपामध्ये आढळतो, ब्रोमीन. समजलं का मित्रांनो. हा झाला अधातूंचा पहिला भौतिक गुणधर्म तुलनात्मक दृष्ट्या. दुसरा काय आहे, तर दुसरा इकडे सगळे धातू चकाकी दाखवत होते, मग इकडे अधातू काय करतात, तर अधातू चकाकी दाखवत नाहीत. पण याच्यामध्ये सुद्धा एक अपवाद आहे बघा. हे सगळे अपवाद आहेत, ते लक्षात ठेवा. 1-2 अपवाद प्रत्येक गुणधर्माला आहेतच आहेत. हे चकाकी दाखवतात धातू, सगळे अधातू आहे ते चकाकी दाखवत नाहीत असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा याच्यामध्ये सुद्धा एक अपवाद आहे. आणि तो कोणता अपवाद आहे, तर आयोडीन नावाचा जो एक अधातू आहे तो चकाकी दाखवतो. म्हणजे कसं, की तो दिसतो, म्हणजे असतोच तो ऍक्च्युअली क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतो. म्हणजे काय, स्फटिकमय स्वरूपामध्ये तो असतो. स्फटिक असतात त्याचे, आणि स्फटिक असल्यामुळेच तो काय करतो, चकाकी दाखवण्याचं काम करतो. अधातू असून सुद्धा तो चकाकी, हे एक अपवाद आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म कोणता आहे, भौतिक गुणधर्म, तर उष्णता व विद्युत दुर्वाहक. सगळेच्या सगळे अधातू आहेत ते उष्णता व विद्युतचे दुर्वाहक असतात. जेव्हा धातूंच्या बद्दल आपण काय बोललो होतो, सगळेच्या सगळे धातू आहेत ते सुवाहक असतात. इथे आपण अधातूंच्या बद्दल काय बोलतोय, तर सगळेच्या सगळे जे अधातू आहेत ते उष्णतेचे व विद्युतचे दुर्वाहक असतात. म्हणजे त्याच्यातून उष्णता वाहत नाही, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युत वाहू शकत नाही आहे. समजलं. ओके. पण याच्यामध्ये सुद्धा एक अपवाद आहे बघा, गंमत. याच्यामध्ये सुद्धा एक अपवाद आहे, आणि तो अपवाद आहे म्हणजे ग्राफाइट. कार्बनचं एक अपरूप आहे ग्राफाइट नावाचं. तर हे ग्राफाइट आहे, अर्थात कार्बनचा अपरूप आहे, म्हणजे तो अधातूच आहे, बरोबर. पण हा अधातू आहे, हा उष्णता आणखी
विद्युतचं सुवाहक आहे, याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते, करंट पास होऊ शकतो. समजलं मित्रांनो? ग्रॅफाइट लक्षात ठेवा, अधातू असून सुद्धा उष्णता आणखी विद्युतचं सुवाहक. त्याच्यानंतर कठीणपणा, सगळे धातू कठीण होते, इथे अधातू कठीण नसतात, अधातू कठीण नसतात. सगळेच्या सगळे अधातू आहेत हे मऊ असतात, असं आपण म्हणू, सॉफ्ट असतात. पण इथे खूप महत्वाचा अपवाद आहे आणि तो म्हणजे हिरा. हिरा म्हणजे डायमंड, आपण म्हणतो ना डायमंड. तर हा डायमंड आहे हा डायमंड आहे, हा अधातू मधला असून सुद्धा हा एवढा कठीण आहे ना, तो धातूंच्या पेक्षा सुद्धा कठीण आहे. किंबहुना हिरा किंवा डायमंड हा पृथ्वीवर आढळलेल्या सगळ्या नैसर्गिक पदार्थांच्या मध्ये सर्वात कठीण असा पदार्थ आहे. जनरल नॉलेजचा एक पॉइंट आहे, लक्षात घ्या. तर हा होता चौथा भौतिक गुणधर्म कठीणपणाबद्दल. याच्यानंतर पाचवा भौतिक गुणधर्म कोणता आहे? आपण धातूंच्या बद्दल विचार करताना पाचवा भौतिक गुणधर्म द्रवणांक आणखी उत्कलनांक याच्याबद्दल होता. आणखी धातू सगळे त्यांचे द्रवणांक आणखी उत्कलनांक आहेत ते हाय असतात, उच्च असतात, असं आपण बोललो होतो. मग अधातूंच्या बद्दल काय? तर अधातूंचे द्रवणांक आणखी उत्कलनांक खूप कमी असतात, खूप लो असतात, कमी असतात. समजलं का? तर पाचवा भौतिक गुणधर्म म्हणजे हा, म्हणजे त्यांचे द्रवणांक आणखी उत्कलनांक खूप कमी आहेत.